श्री स्वामी समर्थ. सावधान, जर तुमची कर्करास असेल तर काळजावर दगड ठेवून हा व्हिडिओ पहा. कारण या शनिवारी तुमच्या घरात जे घडणार आहे त्याची कल्पना खुद्द काळदेवाने सुद्धा केली नसेल. कर्क राशीच्या माझ्या भाग्यवान जातकाने, आतापर्यंत तुम्ही खूप सोचलंय, खूप रडलात, पण आता तुमचे अश्रू पुसण्यासाठी साक्षात खाटूश्याम बाबा निळ्या घोड्यावर स्वार होऊन तुमच्या उंबरठ्यावर येणार आहेत. पण थांबा, हा चमत्कार तुमच्या आयुष्यात येण्यापूर्वी या शनिवारी तुमच्या घरात असं काही भयानक वादळ येणार आहे जे तुम्हाला मुळापासून हादरून टाकेल. तुमच्या घराबाहेर एक अनामिक अदृश्य दैवी शक्ती पहारा देत उभी आहे. या शनिवारी अशा 3 अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडणार ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. काय हे श्यामबाबाचा तो गुप्त इशारा, आणि का शनिवार उलटून गेल्यावर तुमच्या आयुष्यात एक असा मोठा धक्का बसणार ज्याची तुम्ही कधीच कल्पनाही अपेक्षाही केली नसेल. तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य जळून खाक होणारा, की तुमच्यावर संकटाचा एखादा डोंगर कोसळणार. हे रहस्य आणि रात्री उशीखाली ठेवायची ती चमत्कारी गुप्त वस्तू काय, हे जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका मित्रांनो. नाही तर आयुष्यभर केवळ पश्चाताप करण्याची वेळ येईल. या भविष्यवाणीचा प्रत्येक भाग तुमच्या रक्ताचं पाणी करून मिळवलेल्या कष्टाला फळ देणार आहे. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. शनिवारी पहाटे 3 ते 6च्या ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा संपूर्ण चराचर सृष्टी शांत असते तेव्हा कर्क राशीच्या जातकानो, तुमच्यासोबत पहिली चमत्कारी आणि थरारक घटना घडेल की तुमच्या राशीस्वामी चंद्र असल्यामुळे तुमचं मन अतिशय हळवे, संवेदनशील आणि भावनाच्या हिंदोळ्यावर स्वार असेल. पण या शनिवारी पहाटे तुम्हाला एक अशी अनामिक शांती, दैवी शांतता सुद्धा जाणवेल जी तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवली नसेल. जर यावेळी तुम्हाला अचानक जाग आली आणि घराच्या एखाद्या बंद कोपऱ्यातून खाटूश्यामच्या धुपाचा किंवा चंदनाचा गोड व पवित्र सुगंध दरवळत जर लागला तर सावध व्हा, कारण हा केवळ योगायोग नाही तर साक्षात खाटू नरेश तुमच्या नशिबाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरात पहिले पाऊल ठेवत असल्याचा तो ठोस पुरावा आहे. हा अनुभव घेताना कदाचित तुमच्या शरीरावर शहारे येतील, हातपाय थरथरू लागतील आणि हृदयाची धडधड वेगाने वाढेल. पण घाबरून जाऊ नका, कारण हा थरकाप भीतीचा नसून साक्षात ईश्वराची प्रचंड ऊर्जा तुमच्या व्याकुळ मनाला स्पर्श करत असल्याचा संकट आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण ज्या खाटूश्याम बाबांना आपण हरे का सहारा म्हणतो ते तुमच्या प्रारब्धाची जुनी व कष्टाची पाने कायमची मिटून यशाचा नवी अध्याय लिहिणार आहेत. ज्या क्षणी तुम्हाला हा सुगंध येईल तेव्हा समजून जा की तुमच्या डोळ्यातील अश्रूची किंमत आता देण्याची वेळ आली आहे आणि तुमची हाक थेट राजस्थानच्या खाटू नगरीपर्यंत पोहोचणार आहे. याच ब्रह्ममुहूर्ताच्या काळात जर तुम्हाला दूरवरून निळ्या घोड्याचा टापाचा आवाज किंवा हरे का सहारा बाबा श्याम हमारा अशी धुसर हाक जरी ऐकू आली तरी तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ठरेल. हा संकेत मिळणं याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील गरिबी, जुनी कर्ज, ज्या मानसिक तणावामुळे तुम्ही रात्री रडून काढल्या त्या सर्वाचा आता अंत होणार. बाबा जेव्हा कर्क राशीच्या जातकांच्या आयुष्यात प्रवेश करतात तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता दूर करतात. हा क्षण तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य जळून खाक होण्याच्या प्रवासाची पहिली पायरी असेल. त्यामुळे हा शनिवार पहाटे घडणारे या दैवी संकटाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो. त्यासोबतच शनिवारची काळरात्र उलटल्यानंतर जेव्हा रविवारचा सूर्य उगवेल तेव्हापासून तुमच्या आयुष्यातील सत्व परीक्षेचा खरा काळ सुरू होईल. शनिवार तुम्ही केलेल्या प्रार्थनेनंतर पुढच्या कोणत्याही एका दिवशी दुपारी ठीक 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील दुसरी मोठी व धक्कादायक घटना घडेल. ही ती वेळ असेल जेव्हा राजस्थानच्या खाटू नगरीत बाबाचं विशेष महाआरती सुरू असते. अचानक तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या उंबरठ्यावर एखादी अशी व्यक्ती येईल जिची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. जो एखादा अनोळखी, गरजू, एखादा वृद्ध भिक्षुक किंवा एखादा असा माणूस असू शकतो जो तुम्हाला मदतीची याचना करेल. कर्क राशीचे लोक अत्यंत असे मऊ व दयाळू असतातच, पण यावेळी तुमची हीच माणुसकी साक्षात खाटूश्याम बाबाच्या तराजूत तोडली जाणार आहे. ती शनिवारची रात्र सरल्यानंतर येणारा तो दिवस तुमच्या नशिबाचा
टर्निंग पॉइंट ठरेल. त्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने स्वतः बाबा तुमची श्रद्धा व दान तपासण्यासाठी आलेले असतील. कर्क राशीच्या जातकानो, साक्षात लक्षात ठेवा, जर त्या दिवशी तुम्ही आलेल्या व्यक्तीला ओळखण्यात चूक केली आणि त्याला रिकाम्या हाताने पाठवले तर तुम्ही तुमच्या हाताची आलेली श्रीमंतीची मोठी सुवर्ण संधी सुद्धा कायमची गमवून बसाल. आणि पण जर तुम्ही तुमच्या परीने त्याला मदत केली तर त्याच क्षणी तुम्हाला एक असा अनुभव येईल जो अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. कदाचित तुम्हाला तुमच्या घरात अचानक एक मोरपंख सापडेल किंवा एखादे जुने पितळाचे नाणे जमिनीवर पडलेले असेल. हा संकेत असेल की तुमच्या कर्माच्या पाठीवर आता साक्षात ईश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे. शनिवार उलटून गेल्यावर घडणारी ही घटना तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपवण्यासाठी आली आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असेल, कारण बाबा तुमच्या आयुष्यातील दुःखाचा पाडा संपून सुखाचे दिवस सुरू करण्यापूर्वी तुमची पात्रता तपासत असतात. तो दिवस तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल की संघर्षाचा नवीन धडा, हे सर्व तुमच्या त्या एका निर्णयावर अवलंबून असेल. जर तुम्हाला अचानक घराच्या देवघरातून मंद सुगंध जरी आला किंवा एखाद्या लहान मुलाने तुम्हाला बघून स्मित हास्य जरी केले तर समजून जा की बाबांनी तुमची सेवा स्वीकारली आहे. आता भीती सोडा, कारण शनिवारच्या त्या गूढ रात्रीनंतर तुमच्या गोल्डन वेळ सुरू होईल. फक्त डोळे उघडे ठेवून त्या संकेताची वाट पहा. शनिवारची ती गूढ रात्र सरल्यानंतर येणाऱ्या आठवड्यात अचानक एक असा दिवस उजडेल जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. कर्क राशीचे जातक मुळातच आपल्या कुटुंबावर आणि प्रिय व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतात, पण याच भावनेचा फायदा घेऊन एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला मोठा धोका देण्याची शक्यता आहे. हा धक्का इतका जबरदस्त असेल की तुम्हाला वाटेल शनिवारची ती प्रार्थना आणि तो उपवास सगळा व्यर्थ गेला की काय. तुमचा एखादा महत्त्वाचा व्यवहार फिरेल की किंवा ज्याच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला होता ती व्यक्ती तुमची साथ सोडून देईल. पण थांबा, हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा संघर्ष असेल जो साक्षात खाटूश्याम बाबांनी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निर्माण केला. हा जीवघेणा धक्का प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी असेल. मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांसाठी हे वळण अत्यंत वेदनादायक असेल, जरी ते तुमच्या आयुष्यातील भविष्यातील यशाचा पाया ठरेल. जेव्हा जुनी व खिळखिळी झालेली नाती तुटतात तेव्हा साक्षात ईश्वरी शक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात नवीन व खंबीर लोकांचे आगमन घडून आणतात. मित्रांनो, सूर्यास्ताच्या त्या लालीमध्ये जेव्हा तुम्हाला एकाकी वाटू लागेल तेव्हा अचानक तुमच्या कानावर दूरवरून निळ्या घोड्याचा टापाचा आवाज किंवा हरे कान सहारा हे भजन देखील ऐकू येईल. हा तो क्षण असेल जेव्हा बाबा तुमच्या दुःखाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या की शनिवार उलटून गेल्यानंतरच्या त्या संध्याकाळी सुद्धा जर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर अचानक एखाद्या पांढऱ्या फुलाच्या पाकळ्या किंवा निळसर रंगाची एखादी वस्तू दिसली तर समजून जा की तुमच्या घराबाहेर त्या अदृश्य दैवी शक्तीचा पहारा सुरू झाला आहे. मित्रांनो, ही शक्ती तुमच्या गुप्त शत्रूंना तुमच्यापासून कायमचे दूर करेल. कर्क राशीच्या जातकानो, हा धक्का तुम्हाला रडवेल नक्की, पण हेच वादळ जे तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून उपटून फेकण्यासाठी आलंय. त्यामुळे खचून जाऊ नका, कारण या वादळाच्या मागे श्रीमंतीचा आणि समाधानाचा सूर्य दडलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, शनिवारची ती गूढ रात्र सरल्यानंतर आणि ते सर्व थरारक संकेत अनुभवल्यानंतर आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याची, जे तुमच्या 7 पिढ्यांचं नशीब पालटून टाकेल. कर्क राशीच्या जातकांनो, नीट ऐका. पुढील 11 दिवसात तुम्हाला श्रीमंतीचा एक असा मार्ग देखील सापडेल जो ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण मित्रांनो, यश मिळवण्यासाठी तुम्हाला एक गुप्त कृती सुद्धा करायची. लक्षात घ्या. रात्री झोपण्यापूर्वी एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर हिरव्या शाईने पेनाने जय श्री श्याम असे 11 वेळा लिहायचे. कर्क राशीचा स्वामी चंद्र असला तरी हिरवा रंग तुमच्या जीवनात स्थिरता आणि बुद्धीची जोड देईल. हा कागद अत्यंत श्रद्धेने तुमच्या उशीखाली ठेवा आणि कुणालाही न सांगता झोपी जा. हा उपाय केल्यानंतर येणारे 11 दिवस तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसतील. रखडलेली कामं अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील. कोर्ट कचेऱ्याचे विषय मार्गी लागतील आणि जिथून तुम्हाला पैशाची अपेक्षा नव्हती तिथूनच धन प्राप्तीचे नवे दरवाजे सुद्धा उघडतील. कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेकदा लोक येतात, विश्वासघात करून जातात, पण या उपायानंतर तुमच्या आयुष्यातील ते खोटे चेहरे स्वतःहून गळून पडतील. तुम्हाला कळून चुकेल की तुमचं हित कशात आहे. पण सावधान मित्रांनो, हे यश पाहून तुमच्या आसपासचे लोक तुमच्यावर जळू शकतात. त्याची वाईट नजर तुमच्या प्रगतीला रोखू शकते. त्यामुळे शनिवार उलटून गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला हे शुभ संकेत मिळायला लागतील तेव्हा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा एक दिवा नक्की लावा.
या दिव्याची ज्योत तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्तींना जळून भस्म करेल आणि सुखाचा मार्ग कायमचा मोकळा करेल. मित्रांनो, जर पुढील 3 दिवसात तुम्हाला एखादा मोरपंख, पांढरे फूल किंवा अनपेक्षितपणे एखादी आनंदाची बातमी जर मिळाली, तर समजून जा की साक्षात खाटूश्याम बाबांनी तुमची सेवा स्वीकारली आहे. आता भीती सोडा, डोळ्यातील अश्रू पुसा आणि पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्री श्याम खाटूश्याम बाबा लिहायला विसरू नका. तुमच्या 7 पिढ्यांच्या समृद्धीची वेळ आता आली आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.